हाय, कसे आहात तुम्ही सगळे? तर आता आला आहे व्हॅलेंटाईन्स डे खूपच जवळ. तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला तुम्हाला आता सांगायचं आहे की जे पण मी रील्स बनवते ना, इट इज ओनली फॉर एंटरटेनमेंट पर्पज. तर त्याचा माझ्या लाईफशी काही रिलेशन लावायची गरज आहे. मला खूप सारे असे DMs यायला लागलेत आजकाल. थोडं लोक ज्ञान द्यायला लागतात. तर गोष्ट ही आहे की आय एम हॅपी सिंगल. आय एम ॲक्च्युली दी मोस्ट हॅपीएस्ट सिंगल एव्हर. मी खूप खुश आहे आयुष्यामध्ये. ठीक आहे, मी जे पण रील्स बनवते ना, तो एक रिलेटेबल टॉपिक आहे म्हणून मी त्याच्यावर बनवते रील्स. तर याचा अर्थ नाही की मी खूप दुःखी आहे आणि खूप डेस्परेट आहे कोणाच्या कंपनीसाठी, असं बिलकुल नाही आहे. माझी एकदम मस्त लाईफ चालू आहे. तुम्ही बघत असाल की खूप लोकांचा ना सोलो ट्रॅव्हल त्यांच्या बकेट लिस्टमध्ये असतं आणि माझं सोलो ट्रॅव्हल ऑलमोस्ट महिन्यातून अर्धा महिना सोलो ट्रॅव्हल तुम्ही बोलू शकता. कारण किती वेळा मी लेवलवर जाते ना, तर क्रू किंवा कोण कुठे बाहेर जायला द्या नसं काय नसं, तर मी एकटी बुफेमध्ये जाऊन खाते. मी कुठे बाहेर फिरायला एकटी जाते. माझं ते मस्त गिम्बल किंवा सेल्फी स्टिक घेते आणि मी जाते, मस्त व्लॉग बनवते, एकटी खाते. लोक माझ्याकडे बघतात विचित्र नजरेने, पण आय एम लाईक हू केअर्स. तर मी आहे खूप खुश. मी स्वतः एकटी बसून एक कॉफी एन्जॉय करू शकते आणि मी सगळं खूप साऱ्या गोष्टी स्वतःहून करू शकते. मी आता मध्ये घरी सांगितलं, पप्पांना सांगत होती की मी खूप मोठी एक मस्त मेडिकल क्लेम पॉलिसी घेतली आहे कारण मी सिंगल आहे. ओके, तर पप्पा इज लाईक तू पॉलिसी तर घेतली आहे, पण कधी तू खूप आजारी पडली आणि तुला हॉस्पिटलमध्ये न्यायला कोणीच नसेल, तू म्हातारी झाली असशील, तेव्हा तू काय करणार? ते म्हणजे हर एक गोष्टीसाठी पैसे देऊन सगळ्या सर्विसेस मिळतात. नर्स असते, खूप गोष्टी करू शकतो माणूस. तर गोष्ट ही आहे की सिंगल आहे याचा अर्थ हा नाही की माझं आयुष्य थांबलं आहे आणि खूप माझ्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकतं आणि मी खूप दुःखी आहे. बिलकुल नाही. कोण भेटलं तर खूपच छान यार, खूपच छान. म्हणजे का मला वाटू नये असं की मला कोण हवं आयुष्यामध्ये, की कोण माझी फ्लाईट लँड होते आहे का ते फ्लाईट रडारमध्ये चेक करून माझी वाट बघेल आणि माझ्यासाठी एक चहा बनवून ठेवेल, मला कुठे फिरायला घेऊन जाईल, लाँग ड्राईव्स, वेकेशन ट्रिप्स आणि असं काहीतरी मी कोणासोबत प्लॅन करू शकते. वाय नॉट? पण नाही आहे. तर याचा अर्थ हा नाही की मी दुःखी होऊन रडत बसून एकदम आयुष्याचं एकदम की माझ्यासोबत असं का झालं असा विचार करत राहू, असं बिलकुल नाही आहे. मी खूप खुश आहे. मी स्वतःची जो माणूस ना, तुम्हाला एक एकदम बेसिक गोष्ट सांगते, जो माणूस स्वतःची सोबत स्वतःची कंपनी एन्जॉय करू शकतो ना, तो स्वतः पण खुश असतो आणि तो लोकांना पण खुश करू शकतो. सिरियसली मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही पण खुश राहा. जर तुम्ही सिंगल आहात तर तुम्ही खुश राहा आणि व्हॅलेंटाईन्स डेचा काय प्लॅन नसेल तरी पण स्वतःसाठी काहीतरी प्लॅन बनवा. स्वतःसाठी एक एकदम छान अद्रकचा कडक चहा बनवा, एक छान एकदम तुमचा आवडीचा गाणं लावा आणि चुस्की मारत मारत तो चहा एन्जॉय करा. ठीक आहे, ते बोलताना रोमॅन्टिसाइज युअर लाईफ. दॅट इज सो ट्रू. तुम्हीच तुमच्यासाठी काही करू शकता. तुम्ही जर वाट बघता की कोणी येऊन तुमच्यासाठी काय करावं आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी कोण भेटल्यावर माझं लाईफ सांगेल, तर असं नाही आहे. कोण भेटलं तर लाईफ अजून जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे नॉट ऑलवेज, पण पर्सनल एक्सपिरियन्सने सांगते. तर तुम्ही सिंगल राहा जोपर्यंत ना. मी डिसाईड केलं पर्सनली की मी जेवढं स्वतःवर प्रेम करते ना, मी जेवढं स्वतःवर जेवढं जास्त प्रेम करते ना, तेवढं प्रेम करणारं जोपर्यंत मला कोण भेटत नाही तोपर्यंत आय एम नॉट गोइंग टू सेटल. ठीक आहे, तुम्ही पण हे लक्षात ठेवा. तुम्ही पण असं आपलं एक थ्रेशहोल्ड एक आपलं बनवा की नाही, की एवढं प्रेम तर मी डिझर्वच करते आणि जोपर्यंत कोणी करत नाही तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा प्लीज. आणि जे पण ज्यांना पण वाटतं ना की मी सिंगल लाईफवर खूप उखाणे बनवते आणि खूप डेस्परेट आहे, तर असं बिलकुल पण नाही आहे. बिलकुल पण नाही. मला हवं तेव्हा मी सिंगलवरून डबल बनवू शकते. मी बाय चॉईस सिंगल आहे जोपर्यंत मला कोण भेटत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.